अगं काय झालं? असं का तोंड पाडून बसल्यास? आम्ही माझ्या माहेरी गेलेलो, तिथं माझ्या नवऱ्याला जरा सुद्धा किंमत दिली नाही ग यांनी. असं का बरं वागायचं? मग माझ्या डोक्यातूनच जात नाहीये. ह्यात दोष तुझ्या माहेरच्यांचा नाहीये, तुझा आहे. माझा? कसं काय? एकदा आपलं लग्न झालं की नाही, जोपर्यंत माहेरातनं आपल्याला बोलवत नाहीत की नाही, तो पण आपण पुढं पुढं करून तिथं कधी जायचं नसते. आणि आपल्या नवऱ्याला जर तिथं माहेरात इज्जत देत नसेल कोण, तर आपण पण तिथं उभं राहायचं नसते. आणि तुझं उलटच आहे. तू स्वतःच तुझ्या नवऱ्याचं हागलं मुतलं फोन करून सगळं माहेरला सांगत बसतीस. आई असं झालं, आई तसं झालं, आई हे केलं. अगं मग त्यावरनं त्यांनी त्या नवऱ्याबद्दल विचार करून जर काय बोलले किंवा तशी वागणूक जर तुझ्या नवऱ्याला दिली, तर मला सांग दोष त्यांचा आहे का तुझा आहे? आपल्या नवऱ्याला माहेरात त्याची किंमत ठेवायची किंवा कितपर्यंत ठेवायची हे सगळं आपल्या हातात असते. संसार म्हणलं की भांडणं होतच असतात, पण आपल्या नवऱ्याबद्दल, आपल्या घराबद्दल आपण बाहेरच्यांना किंवा आपल्या माहेरच्यांना काय सांगतोय की नाही, ह्याच्यावरनं त्यांनी आपल्या नवऱ्याला कितीपर्यंत इज्जत द्यायची आणि आपल्या घराबद्दल काय मत व्यक्त करायचं हे ठरवत असतात. त्यामुळे दोष त्यांचा नाही आहे ग, दोष आपलाय. आपण त्यांना सांगायला चुकायला लागलो. त्यामुळे आपण आपल्या घराची, नवऱ्याची इज्जत राखून ठेवायची का त्याचा तमाशा करायचा, हे पूर्णतः त्या घरातल्या बाईवर अवलंबून असते. आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेव. त्यामुळे दोष दुसऱ्यांना देऊ नकोस, खोट आपल्यात आहे. होय ग, खरं आहे तुझं. इतके दिवस माझ्या माहेरच्या प्रेमापोटी या गोष्टी माझ्या कधी लक्षातच आल्या नाहीत ग. Download ShareChat.